लेट करण घे तूच ना मम्मी कशाला मी बोलत ए शाणे म्हणजे पॅकअप नंतर 2-2 तास कोण थांबतो तुम्हाला घरी घेऊन जायला किंवा सोडायला. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या सेटवर आली आहे आणि लग्न कोणाचं आहे तर सावलीचं आहे. आणि माझ्यासोबत कोण आहे तर जयंती आणि सावली. कशी आहात? मस्त मजेत. तर आता पोलखोल करायची वेळ आली आहे. तर तुम्ही ऑफस्क्रीन आता सगळ्यांना ओळखता, ऑनस्क्रीन तुमचा बॉन्ड आम्हाला दिसून येतोय. तर आता एक गेम घेऊन आली आहे ज्याचं नाव आहे मज्जा पोलखोल. तर मी तुम्हाला काय कार्ड्स दाखवते. सो ते कोण आहे, कसं आहे, त्याचे कारण काय ते तुम्ही सांगणार आहात. लेट करण कोण आहे? बरं, मला हे म्हणायचं आहे की हे आम्ही कोणाचंही नाव घेऊ, प्लीज प्लीज राग मानून घेऊ नका. सॉरी गाईज. लेट करण घे तूच ना मम्मी कशाला मी बोलत ए शाणे पूनमताई इन अ गुड वे. इन अ गुड वे. हा, जोक्स कधी कधी तिला इतके लेट समज आणि ती स्वतःच कधी कधी इतकी फनी रिॲक्ट होते, लेट रिॲक्ट होते जोक्सवर. सो ते आमच्यासाठी फार मजेशीर असतं, पण त्यामुळे खूप मज्जा येते. येस. ब्रेकिंग न्यूज कोण आहे? हीच आहे खरं तर, हीच काहीतरी न्यूज सांगत असते नेहमी. ऍक्च्युली सॉरी ताई, तुला माहितीये का काय झालं आता? ह्याचं हे झालं. बरोबर बरोबर बरोबर. खाऊ. अति उत्साही कोण असतं सेटवर? बाबा 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 हो. रमेश जी रोकडे बाबा हे अतिशय उत्साही, सीन मध्ये पण आणि अदरवाईज इतर म्हणजे त्यांच्या रेग्युलर आयुष्यात पण अतिशय उत्साही माणूस. म्हणजे पॅकअप नंतर 2-2 तास कोण थांबतो तुम्हाला घरी घेऊन जायला किंवा सोडायला? रमेश रोकडे थांबतात. एवढा उत्साह त्यांच्यामध्येच आहे. रात्री 12ला पोचून पहाटे 5ला उठून ते परत आपल्याला पिकअप करायला येऊ शकतात. सुगरण कोण आहे? गौरीताई. ऑब्विसली मेघाताई आहे. येस, मेघाताई पण उत्तम मला जेवण. माहिती नाही पण मला वाटतं सुलेखाताई पण छान जेवण बनवते. पण छान जेवण बनवते. मानसीताई पण. सुगरण या सुद्धा आहे आमच्याकडे. रोहन पेडणेकर तोही उत्तम जेवण बनवतो. येस. बाकी बद्दल मला थोडं माहिती नाही. साधा भोळा कोण आहे? मयूर पवार. मयूर. इफ यू नो यू नो. नुसते फंबल्स कोण मारतं? नाही कोणी ना. ऍक्च्युली नाही, मी आधीच्या पण इंटरव्ह्यूज मध्ये बोलले फंबल आमच्या सेटवर कोणीच नाही, सगळे वनटेक आर्टिस्ट आहेत. चांगलं करतात. पकाव कोण आहे? जास्त पकवतो कोण? ही आणि गुरु दोघ जण. तो तिकडे मागेच आहे कॅमेराच्या. अतिशय पक्काव असे जोक मारत असतात. ऍक्च्युली ना सारंग म्हणजे आमचा जो सांकित आहे त्याने 4-5 जणांचा एक ग्रुप पण बनवलाय आणि यांना शिक्षा दिली की एकमेकांचे जोक ऐका म्हणून. संस्कारी कोण आहे? अरे बापरे. आपली मानसीताई. शी रिअल लाईफ मध्ये ती तशीच आहे. मानसीताई अमृताचं कॅरेक्टरच आहे. एकदम सॉफ्ट स्पोकन, शांत, संस्कारी. फोटोजेनिक कोण आहे? मेघाताई, वीणाताई, दोघी जणी. भुक्कड कोण आहे सेटवर? भुक्कड कोण आहे आपल्याकडे? भाग्यश्री. भाग्याला भूक लागते. नाही, शी इज भुक्कड. बट तुम्हाला सांगू, एक त्यांना ना एक ब्लेसिंग असते कोणाकोणाला की किती खाल्लं तरी जाड होतच नाही. तसं आहे तिचं. ती खूप खाते ना. शी इज व्हेरी स्वीट. हो. पीजे मास्टर कोण आहे? मी खूप छान. पचला का आधी तुम्हाला? गुळाची ठेप कोण आहे सेटवर? ठरतच नाहीये. सगळेच म्हणजे उरलेले सगळे पुरुष मंडळी, आमचा अप्पू, या सगळ्यांनाच आम्ही गुळाची ढेपासाठी क्लिअर करतो. किंवा तिकडे आशिष दादा, तिकडे सुप्रीत किंवा बाबा आपले चंद्रकांत दादा जे आहेत सगळेच. झोपाळू कोण आहे सेटवर? मी नाही. झोपाळू कोण आहे? झोपाळू कोण आहे? सांकित बद्दल काय मिळालं नाही यार. चार्मिंग असा काय म्हणतो आपण, शांत नाही येतो पण काय म्हणतो त्याला रे, सिन्सिअर असेल तर सांकितसाठी झोप. आपण आता हे तू दिलं नाही आम्हाला, पण उरलेल्या लोकांबद्दल आम्ही आमचे टॅग देतो. सो सांकित सिन्सिअर आहे, चांगला अभिनेता आहे. रोहन आमचा सुगरण, रोहनला दिलं होतं मगाशी. अप्पू गोड आहे. त्याच्यानंतर कोण उरलं? इकडे सुप्रीत दादा, आणि यांच्याबद्दल मला फारसं अजून माहिती नाहीये, पण तू सांगू शकतेस. सुप्रीत ताई एक बेस्ट ब्रदर म्हणून मी त्याला सुप्रीत दादाला अवॉर्ड देईन. इवन आशिष दादा मोस्ट फनीएस्ट. खूप त्याचे फालतू जोक्स नसतात. सुलेखाताई पण सुलेखाताई
शी इज अ सुपरस्टार फॉर अस बट येट डाऊन टू अर्थ. अजून कोण राहिलं? आय गेस सगळे कव्हर झालेले Yes. आहेत. येस. आणि थँक्यू सो मच. खूप मजा आली तुमच्यासोबत गेम खेळून आणि ऑल द व्हेरी व्हेरी भाग्या राहिली आणि भाग्या आमची खूप गोड मुलगी आहे. भाग्या खूप छान बुक्कड. करते. नालायक आहे. Thank you. क्यूट बुक्कड आहे ती. Cute थँक्यू बुक्कड. थँक्यू Thank you, गायज thank you so थँक्यू. much. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.